हं. डोकं दुखायचं कमी येईल. हं. छान बनवली. डोकेदुखीचा सीन हा नक्की इथून सुरू झाला. मी हैदराबादमध्ये असल्यामुळे माझ्याजवळ मल्लारेड्डीचं हॉस्पिटल आहे. तिथे माझे काही हेल्थ चेकअप्स होते. त्यासाठी आम्ही गेलेलो होतो आणि तिथे आमचे जवळ-जवळ 2 ते 3 तास गेले आणि त्याच्यानंतर आमचं चेकअप वगैरे सर्व काही झालं आणि नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता काय झालंय ते. हं. डोकं दुखायचं कमी येईल. हं. छान बनवली. प्रशंसा सिरियसली म्हणजे सिरियसनेसच नाही आहे. हं. ले लो. हं. काय झालं? आत्तापर्यंत डोकं दुखणारा चेहरा बारीक झालेला हसत आहे. कारण मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की माझा व्हिडिओ काढू नको म्हणून ते हसत आहेत आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी आमची दोघांची दंगामस्ती पूर्ण झाली आणि आम्ही नंतर बाहेर आलोत. अक्षयला काही ड्रेस वगैरे घ्यायचे होते आणि आम्हाला काही डीमार्टमधून सामान वगैरे घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो होतो आणि एक ड्रेस आवडला आणि नंतर आम्ही डीमार्टच्या शॉपिंगसाठी बाहेर आलोत. मला ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायचे होते व इतर काही लागणारे सामान. नंतर घरी येऊन आम्ही सर्व ते सामान बाहेर काढले आणि नेहमीचे रुटीन अक्षय ते सर्व सामान व्यवस्थित चेक करत होते आणि मी नंतर माझे सर्व सामान व्यवस्थित ठेवून दिले आणि संध्याकाळचं जेवायला काय बनवायचं? पण आमच्या दोघांलाही कंटाळा आलेला होता. त्याच्यामुळे अक्षय म्हणले, की "मी ऑमलेट बनवतो" आणि ऑमलेट बनवण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्यांची होती आणि ते खरंच खूप छान स्वयंपाक बनवतात. त्याच्यामुळं मी खूप नशीबवान पण आहे. थँक